राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी खाते वाटप होऊन नवीन मंत्री शपथ घेतील अशी शक्यता वर्तवली जाते, पण अजूनही खाते वाटपासंदर्भातला तिढा कायम असल्याचं बोललं जातंय। संभाव्य मंत्र्यांच्या यादीत काहींची नावं चर्चेत आहेत, परंतु काही माजी मंत्र्यांची नावं मात्र मंत्रिमंडळातून वगळली जाण्याची चर्चा सुरू आहे। मंत्रिमंडळात स्वच्छ आणि निष्कलंक मंत्री असावेत असं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला वाटतंय। शिवसेनेपाठोपाठ आता भाजप आणि राष्ट्रवादीनेही आपापल्या आमदारांचं प्रगती पुस्तक मागून घेतलंय। यामध्ये काही माजी मंत्री नापास झाले असल्याची माहिती समोर येते। नापास झालेल्या माजी मंत्र्यांमध्ये कोणाचा समावेश आहे आणि ते नापास का झालेत, त्याची कारणं काय, याविषयी आपण या व्हिडिओतून सविस्तराने जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। पुढे जाण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपने चांगलीच मुसंडी मारत भाजप राज्यात नंबर 1 चा पक्ष बनलाय। राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालंय। मंत्रिमंडळात भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान न देता नवीन चेहऱ्याला संधी देण्यात यावी अशी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची ठाम भूमिका असून त्यांनी राज्य सरकारला तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत। आता केंद्रातूनच सूचना आल्यामुळे काही माजी मंत्र्यांची चांगलीच पंचायत झाली आहे। आमदारांच्या प्रगती पुस्तकात नापास झालेल्या माजी मंत्र्यांमध्ये भाजपच्या 2 माजी मंत्र्यांचा समावेश आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही प्रत्येकी 2 माजी मंत्री नापास झालेत। आता ते कोण आहेत आणि ते का नापास झालेत याची कारणं आपण जाणून घेऊयात। भाजपच्या नापास झालेल्या माजी मंत्र्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि सुरेश खाडे यांच्या नावाचा समावेश आहे। 2014च्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होते। यावेळी 33 कोटी वृक्ष लागवडीचे मिशन सुरू करण्यात आले होते। यामध्ये त्यांनी घोटाळा केल्याचे आरोप त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आले होते। त्यामुळे यंदा त्यांचं मंत्रिपद धोक्यात आल्याचं बोललं जातंय। माजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यावर राज्यातील बांधकाम मजुरांसाठी असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। भाजपच्या 2 माजी मंत्र्यांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील 2 माजी मंत्री आमदारांच्या प्रगती पुस्तकात नापास झालेत। माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी मनी लॉन्ड्रिंग बेनामी व्यवहाराद्वारे 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता। यासोबतच माजी मंत्री छगन भुजबळ यांना 2016 मध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशाबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरनं अटक करण्यात आली होती। तर शिवसेनेच्या 2 मंत्र्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। अब्दुल सत्तार यांनी महसूल राज्यमंत्री असताना वाशिम जिल्ह्यातील 150 कोटींची 37 एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला देत कायदेशीर बाबींचं उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता। संजय राठोड यांच्यावर देखील गायरान जमीन खासगी व्यक्तीला दिल्याचा आरोप आहे। यासोबतच महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून आरोप करण्यात आले होते। त्यावेळी त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर सुरुवातीपासूनच संजय राठोड यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती। याशिवाय बंजारा समाजात संजय राठोड यांना मानणारा मोठा वर्ग आहे, परंतु आता केंद्रातूनच आदेश आल्याने एकनाथ शिंदे यांची संजय राठोड यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे। तसंच काहीच चित्र अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा निर्माण झालंय। तर महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत या 6 नावांची चर्चा अधिक होती, परंतु केंद्राने दिलेल्या आदेशाप्रमाणे आता या 6 जणांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे केंद्र सरकारने आरोप असलेल्यांना संधी न देता नवीन चेहऱ्याला संधी देण्याचे आदेश दिल्यामुळे आता महायुती मंत्रिमंडळात कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळावं यासाठी अनेक जण इच्छुक आहेत। त्यामुळे कोणाला मंत्रिपद द्यावं यावरून महायुतीची चांगलीच तारेवरची कसरत पाहायला मिळणार आहे। इच्छुक असलेल्यांपैकी ज्यांना मंत्रिपद मिळणार नाही अशा आमदारांची महायुती कशी समजूत काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्याचप्रमाणे केंद्राने दिलेल्या आदेशाचं पालन राज्यातलं महायुतीचं सरकार करणार का, की पुन्हा एकदा आमदारांच्या प्रगती पुस्तकात नापास झालेल्या माजी मंत्र्यांना संधी देणार, हे चित्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी स्पष्ट होईल। महायुतीच्या मंत्रिमंडळात कोणते नेते असू शकतात याविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।